जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. अवैध शस्त्र बाळगणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद. जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव शहरातील गेंदालाल मिल दूध फेडरेशनकडे जाणाऱ्या रोडवर सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर आरोपी नामे युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल वय 33 वर्ष, निजामुद्दीन शेख, हुसेनउद्दीन शेख वय 31 वर्ष, शोएब अब्दुल सईद शेख वय 29 वर्ष, सौहिल शेख उर्फ दया CID युसुफ शेख वय 29 वर्ष हे गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस व मॅगझिनसह गैरकायदा परवानाशिवाय आपल्या कब्जात बाळगताना मिळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे 131 प्रणय सुरेश पवार, नेमणूक जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हेशोध पथकातील अंमलदार सहाय्यक फौजदार सुनील दामोदर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल प्रणय पवार असे पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गंदालाल मिल परिसरात सुरेशदादा जैन बंगल्यासमोर रोडवर काही इसम एका कारमध्ये संशयितरित्या अवैध शस्त्र बाळगून फिरत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने त्याबाबत महाराष्ट्र पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना माहिती कळवली असता त्यांनी संपूर्ण DB स्टाफ यांना बातमीची खात्री करण्यासाठी सदर घटनास्थळी रवाना केलं. सदर घटनास्थळावर आम्हास एक कार दिसून आल्याने तीच आम्ही थांबवली. सदर कारमध्ये 4 इसम हे संशयितरित्या मिळून आल्याने व त्यांना विचारपूस करता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्यांनी गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असल्याचं कबुली दिली. त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल वय 33 वर्ष, निजामुद्दीन शेख, हुसेनउद्दीन शेख वय 31 वर्ष, शोएब अब्दुल सईद शेख वय 29 वर्ष, सौहिल शेख उर्फ दया CID युसुफ शेख वय 29 वर्ष अशी नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्याकडून एक पिस्टल व त्यात 4 जिवंत राऊंड तसेच कारची झडती घेतली असता कारमध्ये एक पिस्टल व 6 जिवंत राऊंड तसेच एक खाली मॅगझिन व मारुती सुझुकी कंपनीची कार क्रमांक MH43 AR 9678 असा एकूण 1,78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. स्टार न्यूजसाठी महेश पाटील, जळगाव.